हाय, नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना. काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं? बरे आहेत ना सगळे? बरेच असतली. तर भावा बहिणींनो, आपल्याकडे तर पाऊस पडतोय बरं का. आज थोडा 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 थोडा. तुमच्याकडे पडतोय का नक्की सांगा तुमच्या योग्यता ताईला. तर आज तुमची योग्यता ताई आमच्या भावा बहिणींसाठी म्हणजे नवीनच व्हिडिओ म्हणा आपल्या आयडी वरती पहिल्यांदाच. कारण की ज्यावेळेस तुमच्या योगिताची युट्यूब आयडी नव्हती, कारण की युट्यूब आयडी खोललेलीच नव्हती मी, फक्त पूनमताईची होती. आणि त्यावेळेस युट्यूब मधलं काही एवढं माहिती पण नव्हतं, पूनमताईला बी नव्हतं मला बी नव्हतं. बरं, मला तर काहीच माहित नव्हतं, कारण की मला तर युट्यूब आयडी पूनमताईनेच खोलून दिलेली आहे भावा बहिणींनो. तर त्यावेळेस आम्ही बहिणी बहिणींना एक व्हिडिओ बनवलेला होता. तर कुठला व्हिडिओ होता? पहिलाच व्हिडिओ, म्हणजे असं गाण्यावरती व्हिडिओ बनवायचो बरं का आम्ही. पूनमताईच्या आयडीवर असा व्हिडिओ बनवायची मी. कारण की इंस्टाग्राम ही ऍप माझ्याकडे नव्हता बी, आणि मी कधी ती खोललं पण नव्हतं ऍप. कारण की ज्यावेळेस टिकटॉक बंद पडलं त्यावेळेस म्हणजे असं वाटायचं की आपण कुठंच व्हिडिओ बनवणार नाही, आता संपलं विषय व्हिडिओ ही बनवायचा. कारण की टिकटॉक एक असं ऍप होतं, फॉर्मवर ऍप होतं. सगळी लोक म्हणजे बारके चिरकेशी सगळे बघायची हे टिकटॉक. त्यानंतर टिकटॉक बॅन झालं आपल्या ह्यात भारतामध्ये, आहे का नाही? काय ते कोरोना आला आणि झालं टिकटॉक. पण काही जे बी होतं हे चांगल्यासाठीच होतं भावा बहिणींनो, बरोबर आहे का नाही? तर मग त्यावर युट्यूब आयडी वरती आहे का नाही, पहिल्यांदाच तुमच्या पूनमताईने योगिताताईने मुकाबाला केलेला होता गाण्यांचा. मुकाबाला पार्ट 1 म्हणून होतं. तर ते तर आपण परत काय आपल्याला हे झालंच नाही मुकाबला करायचं, कारण की बऱ्याच आपल्या भाऊ बहिणींना आहे का नाही, जी आमची भाऊ बहीण आहे ती युट्यूब फॅमिली, त्यांना मनापासून ती व्हिडिओ आवडलेला होता. आणि त्यांची सगळ्या आपल्या भाऊ बहिणींची अपेक्षा होती की आम्ही व्हिडिओ बनवावा ती आणि मुकाबला करावा, म्हणजे तुमच्या पूनमताईनं योगिताताईनं. पण ते काय झालं, भाऊ बहिणींना हे आपलं आता रोजचं कंटेंट असतं व्हिडिओ बनवायचं. त्यामुळे जे काय असेल ही आपली जी हाय, जे आपल्या घरगुती जी मॅटर आहे, जी घरगुती आहे आपली रिअल लाईफ, ही आम्ही दाखवायचा प्रयत्न करत असतो भाऊ बहिणींनो. व्हिडिओमध्ये कुठं रेसिपी टाकतो, कुठं जेवणाचं असतं, कुठं जे आमच्या जीवनामध्ये काय चाललंय, सुख दुःख, रडणं पडणं हसणं, हे सगळं आपल्या युट्यूब फॅमिलीला माहिती आहे. त्यामुळे आता मला ह्या व्हिडिओ मधनं सांगायची काही गरज नाही. त्यामुळं आपल्या जी ही आहे काय काय त्याला म्हणतात, मुकाबला मुकाबला राहूनच गेला. तर आज मला जी माझं पूनमताईनं तुमच्या योगिताताईनं जी मुकाबला केलेला होता, म्हणजे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ मधनं, त्यानं एक तर व्हिडिओ आम्ही बनवलाच होता युट्यूबला, तो पूर्ण व्हिडिओ. त्यात आमची भाऊ बहीण हे करून आहे का नाही, युट्यूब म्हणजे काय ते व्हिडिओ बघून, मुकाबला बघून तुमच्या योगिताताईचा आणि पूनमताईचा बरंच म्हणजे हसली होती. म्हणजे त्यांना एकदम असं मन मोकळं, म्हणजे काय आमच्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला आम्ही हसवलं होतं ना, स्वतः हसलो होतो. कारण की ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ बनवत होतो ना, त्यावेळेस आम्हाला सुद्धा हसू आवरत नव्हतं भाऊ बहिणीनं. ते मुकाबला आम्ही करत होतो ना, बाहेरच्या देशातून आणलेलं माईक, परत तुम्हाला सांगते जी ठेवलेली ट्रॉफी म्हणजे जी कुणी जिंकणार आहे त्याला ती भेटणार गिफ्ट ही ट्रॉफी. परत गळा खराब झाल्यानंतर ना ती मशाचं तेल होतं, ही एक बाटेल घेतलेली होती. काय गळा सर्व्हिसिंग करायचं ऑइल, म्हणजे अशा बऱ्याच प्रकारे तिथं आम्ही मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आमच्या पूर्ण युट्यूब फॅमिलीचा. तर आता तोच व्हिडिओ मी आज तुम्हाला म्हणजे त्यातलं थोडं थोडं म्हणजे पार्ट 2 म्हणा तुम्ही, पार्ट 2 मुकाबल्याचा आज तुमची योगिताताई टाकणार आहे तुम्हाला भावा बहिणींनो. आणि तुम्हाला कसा वाटतोय तो व्हिडिओ, आणि पूनमताईच्या म्हणजे तुमच्या पूनमताई म्हणजे आपल्या पूनमताईच्या आणि तुमच्या योगिताताईचं ही नक्कीच मला सांगायचं बर का. मुकाबला केला, कारण की ज्यावेळेस आम्ही मुकाबला करत होतो ना, त्यावेळेस आम्हीच इतकं हसलेलो होतो. मला तर हसूच आवरत नव्हतं. ती व्हिडिओ बनवायला आहे ना, पूर्ण आम्हाला 1 दिवस गेला होता भाऊ बहिणी. ज्यावेळेस आम्ही ती मुकाबल्याचा व्हिडिओ टाकला होता ना पूनमताईच्या आयडी वरती, त्यावेळेस आम्हाला आहे ना पूर्ण 1 दिवस गेलेला होता दोघीला पण. कारण की पूनमताई हसली तर मी गप बसायची, मी हसली तर पूनमताई हसायची. म्हणून आम्हाला ती ट्रॉफी बघून, माईक बघून, परत त्याला लावलेलं जी लिंबू मिरची काय असेल हे बघून आम्हालाच एवढं हसू येत होतं. तर आपली जी युट्यूब फॅमिली आहे ही सुद्धा पूर्णपणे हसलेली होती. तर तशीच मी आशा करते, मी अपेक्षा करते की आपल्या आज जी मी व्हिडिओ टाकणार आहे ह्यातून बी तुम्हाला आनंद
आणि थोडं तुम्हाला म्हणजे मन भारी वाटेल, तुम्हाला व्हिडिओ बघायला इंटरेस्ट येईल, तर नक्कीच सांगायचं मला कमेंट मध्ये. तर मी व्हिडिओ आता तुमच्यासाठी ते अपलोड करणार आहे. मुकाबला पार्ट 2. तू 80 किलो झाले, मी 70 किलो झाले, तू मी एका खाटावर बसलो, हे गाणं आहे. तर चला मग मी तुम्हाला ती व्हिडिओ अपलोड करणार आहे भावा बहिणींनो. नक्कीच बघा. तुम्हाला कसं वाटतोय हे मला नक्कीच सांगायचं कमेंट मध्ये. फायनली मुकाबल्याला सुरुवात होत आहे. हाय मुकाबला मुकाबला लैला, हा हा लैला, हा मुकाबला. तर योगिता भाई, क्या आप हमको गाना सुनाना चाहेंगे? जी जरूर, सुन लीजिए. मस्त जवानी तेरी मुझको पागल कर गई रे, मस्त जवानी तेरी मुझको. तुम्ही एका खाटावर बसलो आन खाट कमी पडली, तू 80 किलो झाली, मी 70 किलो झाली, सारी जागा कमी पड. इर्षाद इर्षाद, हे डोकं फिरलं या योगीचा, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या योगीचा, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या योगीचा, डोकं फिरलं या.